मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्रेशन फॉर मोस्ट सेफ स्पीड फॉर व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड हा पॉइंट त्या ठिकाणी आपण बघितला. आणि या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करतो की व्हेकल बँक कर्व रोड वरून मूव्ह होताना मोस्ट सेफ स्पीडने मूव्ह होत असेल तर त्या व्हेकल वरती त्या ठिकाणी किती फोर्सेस ऍक्ट होतात? दोन फोर्सेस ऍक्ट होतात. त्याचा पहिला फोर्स आहे व्हेकलचं वेट mg, जे कुठे आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. तर दुसरा व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास झालेला नॉर्मल रिएक्शन फोर्स, जो कोणत्या डायरेक्शनला आहे? वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड आहे. आता हा जो नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे, हा नॉर्मल रिएक्शन फोर्स किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय. त्यातला पहिला कंपोनंट आहे n cos θ आणि हा कंपोनंट कसा आहे? वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. तर दुसरा कंपोनंट आहे n sin θ, हा कंपोनंट आहे हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. आता ही व्हेकल बँक कर्व रोड वरून मूव्ह होताना जर मोस्ट सेफ स्पीडने मूव्ह होत असेल तर ह्या व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण होणार नाही, म्हणजेच घर्षण बल निर्माण होणार नाही. आणि मग अशा वेळेस ही व्हेकल बँक रोड कर्व रोड वरून मूव्ह होत असताना तिचं स्पीड किती, तिच्या स्पीडचं इक्वेशन काय, हे आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये किंवा यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आता या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड लिमिट फॉर व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड हा पॉइंट त्या ठिकाणी बघणार. आणि अर्थातच हा पॉइंट बघत असताना आपण हे सांगतोय की व्हेकल बँक कर्व रोड वरून मूव्ह होताना ती एक्झॅक्ट सेफ स्पीडने मूव्ह होते का? तर इन प्रॅक्टिस हे शक्य नाही. व्हेकल बँक कर्व रोड वरून मूव्ह होताना ती एक्झॅक्ट सेफ स्पीडने मूव्ह होणं हे प्रॅक्टिस मध्ये किंवा त्या ठिकाणी जर सत्यात उतरवायचं झालं तर ते शक्य आहे का? नाही. व्हेकलचं स्पीड हे मोस्ट सेफ स्पीड पेक्षा एकतर कमी असू शकतं किंवा व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त असू शकतं. जर समजा एखाद्या मुलाने ठरवलं की मला बोर्ड एक्झाम मध्ये 95% मिळवायचे, त्याला एक्झॅक्ट 95% मिळतीलच असं नाही. त्याला 95% पेक्षा 1-2% कमी मिळू शकतात किंवा 95% पेक्षा 1-2% जास्त मिळू शकतात, पण एक्झॅक्ट 95% मिळतील असं त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि मग तसंच आहे, व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना ती एक्झॅक्ट सेफ स्पीडनेच मूव्ह होईल असं नाही. त्या व्हेकलचं स्पीड हे मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी पण असू शकतं आणि व्हेकलचं स्पीड मोस्ट स्पीड लिमिट पेक्षा जास्त पण असू शकतं. आणि मग व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जर कमी असेल, व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जर कमी असेल तर ते कमी स्पीड लिमिट काय आणि त्या कमी स्पीड लिमिट साठीचं इक्वेशन काय हे आपण या लेक्चर मध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हे फाइंड आउट करत असताना त्या व्हेकल वरती किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत याचा त्या ठिकाणी आपण विचार करतो. आता व्हेकल बँक कर्व रोड वरून मूव्ह होत असताना आणि अर्थातच मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीडने मूव्ह होत असताना, v1 एवढ्या स्पीडने मूव्ह होत असताना त्या व्हेकलचं वेट mg कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेलं आहे? तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं आहे. त्याच वेळी व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास होणारा नॉर्मल रिएक्शन फोर्स हा त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला आहे? अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला आहे. आणि हा नॉर्मल रिएक्शन फोर्स त्या ठिकाणी दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. हा नॉर्मल रिएक्शन फोर्स किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतोय? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतोय. त्यातला पहिला कंपोनंट आहे n cos θ आणि हा कंपोनंट आहे वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. तर नॉर्मल रिएक्शन फोर्सचा दुसरा कंपोनंट आहे n sin θ आणि हा कंपोनंट आहे हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला,
म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. आता व्हेकल बँक कर्व रोडवरून मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीडने मोहत असताना ती व्हेकल बँक कर्व रोडवरून रोडच्या इनर एजेस कडे सरकण्याची शक्यता जास्त असते. आणि मग ही व्हेकल रोडच्या इनर एजेस कडे सरकू नये म्हणून व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये काय निर्माण होत आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण होते. व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये त्या ठिकाणी काय निर्माण होत आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण होत आहे. आणि हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आहे आणि अपवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे खाली घसरू शकणाऱ्या व्हेकलला खाली घसरण्यापासून वाचवणारं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला आहे? अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आहे आणि अपवर्ड डायरेक्शनला आहे. आता हे जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होत आहे? 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते. हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ज्या 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते त्यातला पहिला कंपोनंट आहे F at base S cos theta आणि हा कंपोनंट आहे हॉरिझॉन्टली आउटवर्ड डायरेक्शनला, अर्थातच अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. आपण या कंपोनंट बद्दल काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालंय? 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालंय. तर पहिला कंपोनंट आहे F at base S cos theta. हा कंपोनंट हॉरिझॉन्टली आउटवर्ड डायरेक्शनला आहे आणि अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. तर दुसरा आहे F at base S sin theta आणि F at base S sin theta. हा कंपोनंट त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. आणि मग आपण आता जे बोललोय, आपण आता जे सांगितलंय, हे सगळं आपण त्या ठिकाणी बोर्डच्या आणि फिगरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण काय बघतोय? लोअर स्पीड लिमिट फॉर अ व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड. बँक कर्व रोडवरून मूव्ह होणाऱ्या व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जर कमी असेल तर त्या कमी स्पीड साठीचं लोअर स्पीड लिमिट आपण काय करतोय? फाइंड आउट करतोय. आणि मग हे लोअर स्पीड लिमिट फाइंड आउट करत असताना आपण त्या ठिकाणी एक व्हेकल कन्सिडर केली ज्या व्हेकलचं मास किती आहे? स्मॉल एम. आपण काय कन्सिडर केली? व्हेकल ज्या व्हेकलचं मास किती आहे? स्मॉल एम. स्मॉल एम एवढं मास असणारे व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना त्या व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ पेक्षा कमी आहे, अर्थातच किती आहे? V1 आहे. आपण एक व्हेकल कन्सिडर केली ज्या व्हेकलचा मास स्मॉल एम आहे. स्मॉल एम एवढं मास असणारे व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना अर्थातच ती मोस्ट स्पीड पेक्षा कमी स्पीडने अर्थातच V1 या स्पीडने काय होते? मूव्ह होते. आणि मग ही व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना त्या व्हेकल वरती जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्या फोर्सेस बद्दल त्या ठिकाणी आपण बोलतोय, त्या फोर्सेस बद्दल आपण चर्चा करतोय. आणि मग त्यातला पहिला आहे व्हेकलचं वेट जे कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झाले? डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झाले. बँक कर्व रोडवरून मूव्ह होणाऱ्या व्हेकलचं वेट कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेलं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं आहे. त्याच वेळेस व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास होणारा नॉर्मल रिएक्शन फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालाय आणि हा नॉर्मल रिएक्शन फोर्स परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड आहे. आता हा जो नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे, हा नॉर्मल रिएक्शन फोर्स त्या ठिकाणी किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय? 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय. त्याचा पहिला कंपोनंट आहे N cos theta. हा कंपोनंट व्हर्टिकली अपवर्ड आहे. तर दुसरा कंपोनंट आहे N sin theta. हा कंपोनंट कुठे आहे? हॉरिझॉन्टली इनवर्ट आहे आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आता ही जी व्हेकल आहे, ह्या व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी असल्यामुळे ही व्हेकल रोडच्या इनर एजेस कडे सरकण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून ही व्हेकल रोडच्या इनर एजेस कडे सरकू नये म्हणून ह्या व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण झाला आहे. आणि हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि अपवर्ड डायरेक्शनला आहे. आता अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि अपवर्ड डायरेक्शनला असलेला हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी किती कंपोनंट
दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. त्याचा पहिला कंपोनंट आहे एफ ॲट बेस एस कॉस थिटा. हा कंपोनंट हॉरिझॉन्टली आउटवर्ड आहे आणि अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. तर दुसरा कंपोनंट आहे एफ ॲट बेस एस साइन थिटा. हा कंपोनंट कसा आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. हा कंपोनंट त्या ठिकाणी कसा आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. आणि मग या ठिकाणी या फिगरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की व्हेकलचे वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला n cos थीटा आणि f at base sin थीटा हे दोन्ही फोर्सेस अपवर्ड डायरेक्शनला असले ऍक्ट असलेले जे फोर्सेस आहेत त्यांच्याकडून डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट असलेलं वेट काय केलं जातं? बॅलन्स केलं जातं. आणि मग त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्यानंतर आपल्याला असं दिसतंय की n sin थीटा हा हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. आणि f at base s cos थीटा हा हॉरिझॉन्टली आउटवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजेच अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. मग एकमेकांच्या अपोजिट असलेले हे जे फोर्सेस आहेत, एकमेकांच्या अपोजिट असलेले हे फोर्सेस व्हेकलला त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करतात? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. एकमेकांच्या अपोजिट असलेल्या ह्या फोर्सेस मधला फोर्सेसचा डिफरन्स व्हेकलला कोणता फोर्स प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, जो व्हेकलला आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह करणाऱ्या सेंट्रिपिटल फोर्सला काय करतोय? बॅलन्स करतोय. आणि म्हणून ह्या दोन फोर्सेसच्या डिफरन्सच्या माध्यमातून आपल्याला जो सेंट्रिपिटल फोर्स मिळतोय त्या सेंट्रिपिटल फोर्स साठीचं एक दुसरं इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि या दोन इक्वेशनच्या माध्यमातून आपण बँक कर्व रोडवरून मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीडने मूव्ह होणाऱ्या अर्थात v1 ह्या स्पीडने मूव्ह होणाऱ्या व्हेकलचं लोअर स्पीड लिमिट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितल्याप्रमाणे नॉर्मल रिएक्शन फोर्स इन कॉस थीटा हा कंपोनंट कुठल्या डायरेक्शनला आहे? अपवर्ड डायरेक्शनला आहे. त्याचबरोबर फ्रिक्शनल फोर्सचा एफ ॲट बेस एस साइन थीटा हा कंपोनंट देखील कुठल्या डायरेक्शनला आहे? अपवर्ड डायरेक्शनला आहे. आणि अपवर्ड डायरेक्शनला असलेले हे दोन कंपोनंट त्या ठिकाणी कुणाला बॅलन्स करतायत? तर व्हेकलच्या वेट mg ला बॅलन्स करतायत. आणि म्हणून ह्या बॅलन्स करणाऱ्या कंपोनंटसाठी त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल? mg इज इक्वल टू n cos थीटा प्लस f at base s sin थीटा. त्याला इक्वेशन नंबर काय दिला? फर्स्ट. काय सांगितलं आपण? नॉर्मल रिएक्शन फोर्सचा n cos थीटा हा कंपोनंट आणि फ्रिक्शनल फोर्सचा f at base s sin थीटा हा कंपोनंट, हे दोन्ही कंपोनंट कुठल्या डायरेक्शनला असलेले दिसत आहेत? अपवर्ड डायरेक्शनला असलेले दिसत आहेत. वेट mg कुठल्या डायरेक्शनला असलेले दिसत आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असलेले दिसत आहे. आणि म्हणून n cos थीटा आणि f at base s sin थीटा ह्या दोन कंपोनंटना त्या ठिकाणी वेट mg काय करताना दिसतंय? बॅलन्स करताना दिसतंय. आणि त्या संदर्भातलं महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला मिळतंय mg इज इक्वल टू n cos थीटा प्लस f at base s sin थीटा. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे n sin थीटा हा हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला आहे, तर f at base s cos थीटा हा हॉरिझॉन्टली आउटवर्ड डायरेक्शनला आहे. आणि म्हणून एकमेकांच्या अपोजिट असलेले हे दोन फोर्सेस त्या ठिकाणी व्हेकलला काय प्रोव्हाइड करते? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. अर्थातच हा सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी कोणत्या फोर्सला बॅलन्स करेल? सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करेल. आणि म्हणून एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला असलेले हे दोन फोर्सेस व्हेकलला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन काय मिळेल? mv1² अपॉन r इज इक्वल टू n sin थीटा मायनस f at base s cos थीटा. त्याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. आता हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाले, ह्या दोन इक्वेशनचा रेफरन्स घेऊन आपण व्हेकलचं लोअर स्पीड लिमिट फाइंड आउट करणार आहोत. आणि हे लोअर स्पीड लिमिट फाइंड आउट करत असताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची, ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा कंपोनंट किंवा सेंट्रिपिटल फोर्स असलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला वेटच्या इक्वेशनने डिवाइड करायचं. सेंट्रिपिटल फोर्स असलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला वेट असलेल्या इक्वेशनने काय करायचं? डिवाइड करायचं.
मग मला सांगा की या ठिकाणी आपण कोणत्या इक्वेशनने डिवाइड करणार आहोत, तर इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने डिवाइड करणार आहोत. कारण सेंट्रिपिटल फोर्स साठी आपल्याला मिळालेले इक्वेशन हे इक्वेशन सेकंड आहे, वेट एमजी साठी आपल्याला मिळालेले इक्वेशन हे इक्वेशन फर्स्ट आहे, आणि म्हणून आपण आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स साठी मिळालेल्या इक्वेशनला वेट एमजी साठी मिळालेल्या इक्वेशनने डिवाइड करतोय, म्हणजेच इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने काय करतोय, डिवाइड करतोय. आणि म्हणून आपण म्हणतोय डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्ट ने डिवाइड करत असताना इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला इक्वेशन सेकंडच्या लेफ्ट हँड साइडला इक्वेशन फर्स्टच्या लेफ्ट हँड साइडने डिवाइड करू. तर इक्वेशन सेकंडच्या राइट हँड साइडला इक्वेशन फर्स्टच्या राइट हँड साइडने डिवाइड करू. काय मिळेल आपल्याला, mv1 स्क्वेअर अपॉन r अपॉन mg is equal to n sin theta minus f at base s cos theta upon n cos theta plus f at base s sin theta. हे जे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळते, या इक्वेशन वरून त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इक्वेशन त्या ठिकाणी मिळेल. आणि अर्थातच या ठिकाणी आपल्याला दिसेल त्याप्रमाणे m ला एक काय होईल, कॅन्सल होईल. मग m ला एक कॅन्सल झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, r त्या ठिकाणी न्यूमरेटरला असणार आहे, त्या ठिकाणी r हा v स्क्वेअरला v1 स्क्वेअरला डिवाइड आहे, खाली होतो काय होईल, मल्टिप्लाय होईल. काय मिळेल आपल्याला, v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin theta minus f at base s cos theta upon n cos theta minus n cos theta plus f at base s sin theta. f at base s sin theta. आता हे इक्वेशन मिळाले, या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर देतोय 3. या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर काय देतोय 3. आता आपण इक्वेशन 3 च्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला कशाने डिवाइड करू, n cos theta ने डिवाइड करू. काय मिळेल मग आपल्याला, v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin theta माइनस f at base s cos theta अपॉन n cos theta अपॉन n cos theta plus f at base s sin theta upon n cos theta upon n cos theta. याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल, v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, आता हा जो n cos theta आहे, ह्या n cos theta ने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. काय मिळेल मग आपल्याला, n sin theta अपॉन n cos theta माइनस f at base s cos theta upon n cos theta upon n cos theta upon n cos theta plus f at base s sin theta upon n cos theta. तर या ठिकाणी n ला एक काय होताना दिसेल, कॅन्सल होताना दिसेल. n cos theta ला एक cos theta पण काय होईल, कॅन्सल होईल. इथे देखील cos theta ला cos theta काय होईल, कॅन्सल होईल. त्या ठिकाणी मला नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल, मला नेक्स्ट इक्वेशन मिळेल v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू sin theta अपॉन cos theta म्हणजेच काय राहणार मग, tan theta माइनस f at base s upon n upon n cos theta काय झालेलं आहे, कॅन्सल. त्या ठिकाणी काय मिळेल, 1 मिळेल प्लस f at base s upon n into sin theta upon cos theta काय असतं, tan theta असतं. काय असतं त्या ठिकाणी, tan theta. आता व्हेइकल लोअर स्पीड लिमिटने मूव्ह होत असताना
व्हेकल लोअर स्पीड लिमिटने मूव्ह होत असताना फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा त्या ठिकाणी कसा असतो, मॅक्सिमम असतो. आणि अर्थातच तो किती असतो, म्यू ॲट बेस एस इंटू एन. फॉर लोअर स्पीड लिमिट, force of static friction is maximum. For lower speed limit, force of static friction is maximum, which is equal to mu at base s into n. मग आपल्याला जे इक्वेशन मिळाले, अर्थातच हे इक्वेशनला त्या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर दिला 4. आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले, ह्या इक्वेशन मध्ये जिथे f at base s आहे त्या ठिकाणी काय पुट अप करणार आहोत, mu at base s into n पुट अप करणार आहोत. त्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला इक्वेशन, v1 square upon rg is equal to tan theta minus f at base s च्या ठिकाणी काय पुट अप करतोय, mu at base s into n upon 1 plus f at base s च्या ठिकाणी आणखी काय पुट अप करतोय, mu at base s into n upon n tan theta. मग या ठिकाणी n ला एक देखील काय होईल, कॅन्सल होईल. या ठिकाणी देखील n ला एक काय होईल, कॅन्सल होईल. आपल्याला इक्वेशन काय मिळेल, v1 square upon rg is equal to tan theta minus mu at base s upon 1 plus mu at base s tan theta. हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की RG या ठिकाणी कसा आहे, डिवाइड आहे. RG या ठिकाणी कसा दिसतोय, लेफ्ट हँड साइडला असलेला RG हा या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे, तो राईट हँड साइडला जाऊन त्या ठिकाणी काय होईल, मल्टिप्लाय होईल. आणि मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला इक्वेशन मिळेल v1 square is equal to RG in bracket tan theta minus mu at base s upon 1 plus mu at base s tan theta. हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आता हे इक्वेशनच्या दोन्ही बाजूचं जर त्या ठिकाणी काय घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं, तर दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये काय बदल होताना दिसतो ते आपण पुढे सांगतो. टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. Taking square root on both sides, v1 is equal to under root rg in bracket tan theta minus mu at base s upon 1 plus mu at base s tan theta. आणि अर्थातच आपल्याला मिळालेले इक्वेशन हे मोस्ट स्पीड पेक्षा कमी स्पीड साठी, अर्थातच लोअर स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन. आपल्याला मिळालेले इक्वेशन हे मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीड साठी, अर्थातच लोअर स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन. काय सांगितलं आपण या ठिकाणी, सांगितलं की नॉर्मल रिएक्शन फोर्सचा एक कॉन्स्टंट कंपोनंट फ्रिक्शनल फोर्सच्या एफ साइन थीटा कंपोनंटच्या अलावा आहे, आणि हे दोन कंपोनंट वेट एमजी ला बॅलन्स करतात. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालं. आता त्याचं इक्वेशन काय मिळालं, mg n cos theta plus f at base s sin theta. त्याला इक्वेशन नंबर आपण काय दिला, फर्स्ट. त्यानंतर आपण हे देखील सांगितलं की नॉर्मल रिएक्शन फोर्सचा n sin theta हा कंपोनंट त्या ठिकाणी हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला आहे, तर फ्रिक्शनल फोर्सचा f at base s cos theta हा कंपोनंट हॉरिझॉन्टली आउटवर्ड डायरेक्शनला आहे. आणि ह्या दोन कंपोनंटचा रिझल्टंट त्या ठिकाणी व्हेकलला काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. या दोन कंपोनंटचा डिफरन्स व्हेकलला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. आणि त्या संदर्भातलं इक्वेशन काय मिळालं होतं आपल्याला, mv1 square upon r is equal to n sin theta minus f at base s cos theta. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, सेकंड. आता इक्वेशन सेकंडला आपण इक्वेशन फर्स्ट ने काय
RG इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला n sin थीटा मायनस f at base s cos थीटा अपॉन n cos थीटा प्लस f at base s sin थीटा आणि हे आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करू. याला इक्वेशन नंबर दिलाय 12. आता इक्वेशनचा विचार न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला त्या ठिकाणी आपण कशाने डिवाइड करू n cos थीटा डिवाइड करू आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतोय डिवाइड numerator and denominator of equation third by n cos theta. आणि मग याच्यावरून आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल p1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin theta मायनस f at base s cos theta अपॉन n cos theta अपॉन n cos theta प्लस f at base s sin theta अपॉन n cos theta. या ठिकाणी p1 स्क्वेअर अपॉन rg ला p1 स्क्वेअर अपॉन rg as it is दिलं इज इक्वल टू as it is दिलं n cos theta ने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचे काय मिळेल मग n sin theta upon n cos theta minus f at base s cos theta upon n cos theta upon n cos theta upon n cos theta plus f at base s sin theta upon n cos theta. अशा प्रकारे आपल्याला हे देखील इक्वेशन मिळाले. याच्यामध्ये n ला n कॅन्सल होईल n cos theta ला n cos theta कॅन्सल होईल cos theta ला cos theta कॅन्सल होईल. आपण याच्यावरून नेक्स्ट इक्वेशन त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करूया. ते इक्वेशन काय p1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू sin theta upon cos theta tan theta minus f at base s upon n as it is दिलं upon मग n cos theta कॅन्सल झाले तर काय पुढे केलं 1 प्लस f at base s upon n f at base s upon n तसंच sin theta upon cos theta म्हणजे काय tan theta आणि याला इक्वेशन नंबर दिला 4. आता व्हेकल बँक कर्व रोडवर मूव्ह होत असताना लोअर स्पीड लिमिटने मूव्ह होते. लोअर स्पीड लिमिट साठी आपल्याला मिळणारा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा कसा असतो मॅक्सिमम असतो आणि तो कशाच्या इक्वल असतो mu at base s into n याच्या इक्वल असतो आणि म्हणून f at base s ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण mu at base s into n ही टर्म त्या ठिकाणी पुट अप करणार आहोत. इक्वेशन मध्ये काय चेंज होईल p1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू tan theta मायनस त्या ठिकाणी f at base s आहे त्या ठिकाणी mu at base s into n पुट अप केले अपॉन n अपॉन 1 ला 1 as it is प्लस ला प्लस as it is f at base s च्या ठिकाणी mu at base s into n पुट अप केलं अपॉन n ला n as it is tan theta ला tan theta as it is v1 square upon rg ला v1 square upon rg as it is equal to as it is tan theta ला tan theta as it is minus ला minus as it is n ला n कॅन्सल झाले म्हणजे उरले फक्त mu at base s upon 1 ला 1 as it is प्लस ला प्लस as it is mu at base s into n upon n त्याच्यामध्ये n ला n कॅन्सल झाले उरले काय फक्त mu at base s into tan theta ला tan theta as it is. आणि मग या ठिकाणी rg इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला डिवाइड आहे राइट हँड साइडला जाऊन काय होतंय मल्टिप्लाय. सो इक्वेशन काय मिळेल p1 स्क्वेअर इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan theta minus mu at base s अपॉन 1 प्लस mu at base s tan theta. आणि मग हे इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर त्या ठिकाणी इक्वेशन काय मिळेल p1 इज इक्वल टू अंडर rg इन ब्रॅकेट tan theta minus mu at base s अपॉन 1 प्लस mu at base s tan theta. आणि अर्थातच हे लोअर स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन आहे. अर्थातच हे कसल्या स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन आहे लोअर स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन आहे.